काकू काकू बस 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 तू अशी पटकन आलीस. अहो यावंच लागलं, तुमच्या मुलीचा पारा चढलाय तिकडे. काय सांगतेस? मला सांग, तुला काही बोलली का ती? बोलली. अहो चांगलं पहिल्यावर घेतलं मला. पहिल्यावर घेतलं? हो. म्हणजे अगं आपण जे ठरवलं, आपला जो प्लॅन आहे त्याला यश मिळते. काकू 100% तुमचा प्लॅन डन आहे. हो वा वा वा. तुझं पण खूप कौतुक, खूप आभार आणि खरंच शाबासकी तुला. अगं काय ऍक्टिंग केलीस तू, म्हणजे एक क्षण मला वाटलं की खरंच सिद्धूची मैत्रीण आली. काकू अहो मी सिद्धूची मैत्रीणच आहे. तसं नाही ग राणी, आहेसच ग तू, पण म्हणजे ते असतं ना, म्हणजे तू अचानक त्याला भेटली असतीस तर जरा वेगळं वागली असतीस ना. हे कसं आपण सगळं ठरवून केलं ना, पण ठरवलं तरी सुद्धा मला आपलं खरं खरंच वाटलं. बर काकू मी निघते. बरं ऐक ना राणी, माझी भावानं काही उणं बोलली असेल तर मनात राग ठेवू नकोस हा. खूप प्रेमळ आहे ग ती. अहो कमॉन काकू, ऍक्टिंगच तर होती ना, तेवढं चालतं. बर मी पळू का? कारण आपल्या दोघींना असं एकमेकींशी बोलताना जर भावना किंवा काकांनी बघितलं ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हा मी पळते. आणि ऐका, तुमचा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. भावना सिद्धूला तिच्या मनातलं सांगणार म्हणजे सांगणार, काळजीच करू नका. येऊ, बाय. काका काकू कुठे गेले? एक गोष्ट आहे ना मॅडम, नीट लक्षात ठेवा. टाळी आहे ना, टाळी ती कधीच एका हाताने वाजत नसते मॅडम. कारण किती काही झालं ना मॅडम, तरी शेवटी मी मित्रच आहे तुमचा. मित्र मित्र मित्र, आणि हेच सत्य आहे आपल्या नात्याचं. माझं प्रेम तुमच्यापर्यंत व्यक्त व्हावा, तुमच्यापर्यंत पोचावा म्हणून मी केवढे केवढे प्रयत्न केलेत ना मॅडम, याची कल्पना तुम्हालाही नाहीये. आणि त्यानंतर मी तुमच्या घराबाहेर ऊन वारा पाऊस सगळं सहन करत होतो. त्याचं काय, हे सगळं कशासाठी करत होतो मॅडम? मी माझं तुमच्यावर प्रेम होतं म्हणूनच करत होतो ना मॅडम. माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या मनात, श्वासात, प्रत्येक क्षणात मॅडम फक्त आणि फक्त तुम्हीच आहात. किती मूर्ख आहे मी. सिद्धिराजने आजपर्यंत माझ्यासाठी काय काय केलंय आणि तरी मी त्यांच्याकडे उलट तक्रार केली. माझ्या मनात काय ते अजून मी त्यांना सांगितलंही नाहीये, आणि तरीही त्यांनी मला हवं तसं वागावं असं कसं काय वाटू शकतं मला? किती चुकीची अपेक्षा आहे ही. सिद्धिराज सॉरी, खरंच सॉरी, पण प्लीज तुम्हीच मला समजून घ्या. आजपर्यंतच्या आयुष्यात कधीच मला असं वाटलं नव्हतं की मी कुणाच्या तरी प्रेमात पडी. मुळात प्रेम म्हणजे काय, प्रेमात पडणं म्हणजे काय, ते कसं व्यक्त करायचं काय मला काहीच माहिती नाही, आणि काय करायचं मला कळतही नाहीये. आजपर्यंत मी ज्याला मैत्री मैत्री समजत होते, त्या मैत्री पलीकडे जाऊन मी कधी तुमच्या प्रेमात पडले ना, ते माझं मलाही नाही कळलं सिद्धिराज. आज जेव्हा तुम्ही मी सोडून इतरांना वेळ देताय, तुमचा सहवास मला मिळत नाहीये, तेव्हा मला कुठे कळतंय की मला तुमचा सहवास किती हवा हवा असा वाटतोय.
मला तुमच्यापासून दूर राहणं सहनच होत नाहीये. खरंच मी तुमच्या प्रेमात पडलीये सिद्धिराज. मला फक्त तुमचा वेळ आणि तुमचा सहवास हवाय. आजपर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतींनी मला सांगितलंय की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. पण आता वेळ माझी आहे. मला तुम्हाला सांगायचंय सिद्धिराज की माझं तुमच्यावर खूप 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 प्रेम आहे आणि मी ते सांगणार. जानू, 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 जानू कुठे आहेस तू? जानू, जानू कुठे आहेस? जानू, जानू, जानू कुठे गेली? नो वे. हिने कसं काय? जानू, जानू कुठे आहेस तू? जानू, जानू. अरे देवा, ही कॅब यायला अजून एवढा वेळ का लागतोय? काय करू? एक्सक्यूज मी, ॲक्च्युली माझी कॅब येते पण ना तोपर्यंत मला जरा वेट करायचं आहे. प्लीज मला सांगता का मी कुठे बसू? इथे थांबा ना मॅडम. नाही ते काय ना, मला आत सांगा ना, मी आत कुठे बसू शकते? मॅडम आत म्हणजे? आत म्हणजे काय ना, इथे कसं येणारे जाणारे खूप लोक आहेत ना, म्हणून मला इथे बसायचं नाहीये, आत बसायचंय. एक्सक्यूज मी, सांगताय ना मला? ॲक्च्युली वेळ नाहीये माझ्याकडे, प्लीज. ओके मॅडम, माझं बरोबर या इथे. हो. थँक्यू.